हॅलो फ्रेंड, मा की रसोईमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. बघा आज ना भोगी स्पेशल खिचडी दाखवते तुम्हाला. आता ह्याच्यामध्ये ना तेल गरम ठेवलं आहे. आता तेल आपल्याला गरम झालं आहे का बघायचं असेल तर असं 2-3 मोहरी टाकायचं. आता तेल गरम झालं आहे. आता मी गॅस बंद करते का तर जळती स्टीलच्या कढईमध्ये. ह्याच्यामध्ये जे मोहरी टाकली, जिरे टाकले. आता हे थोडं तडतडलं की ह्याच्यामध्ये आपल्याला थोडं तीळ टाकायचे. आज प्रत्येक वस्तूमध्ये हे ते भोगी स्पेशल आहे ना संक्रांतीची, तीळ टाकूनच करावं लागतं आहे आणि ते टेस्टी पण लागतं आहे तीळ टाकल्यानंतर. आता ह्याच्यामध्ये नाही का आपल्याला काय काय मसाले टाकायचे तर गाजर टाकायचे, टोमॅटो टाकायचे, बटाटे टाकायचे, मोठे मोठे तुकडे केले. तर मिसळ भाजी केली म्हणून ह्याच्यामध्ये जास्त काही टाकलेलं नाही आहे. नाही मिसळ भाजी नसते तर ह्याच्यामध्ये आपण हे टाकायचं, कोबू टाकायचा. आता हे उडून येतात ना, हे टाकायचं. एक लाल मिरची टाकली आणि आता हे चांगलं हलवून घेते. मी भाजीमध्ये वाटाणे टाकले बरं का, हे खिचडीमध्ये वाटाणे टाकलेच मी. आता ह्याच्यामध्ये ना आपल्याला मीठ टाकून घ्यायचं. ह्याच्यामध्ये चांगलं हे मीठ टाकून घ्यायचं, हळद टाकून घ्यायची. सगळंच तिखट आहे म्हणून हे मी खिचडी सपक करणार आहे. तुमच्याकडे तुम्ही काळा मसाला वगैरे टाकला तरी चालतं आहे बरं का. हो का, थोडासा काळा मसाला टाकते, जास्त नाही. धने जिरे पावडर पण नाही टाकणार का तर मिक्स भाजी आहे ना ह्याच्याबरोबर खायला. आता हे हे सगळं टाकलं आहे. तर आपल्याला ह्याच्यामध्ये मीठ टाकायचं राहिलं आहे. हो का, मीठ टाकलं ह्याच्यामध्ये. हे सगळं मिक्स करून घ्यायचं. पाणी घालायचं, ह्या कुकरमध्ये टाकायचं. बघा किती छान कलर आला होता. मिक्स भाजी नसते तर ह्याच्यामध्ये पूर्ण टाकलं असतं, पण मिक्स भाजी आहे ना माझ्याकडे आता केलेली, म्हणून मी ते काही टाकणार नाही. ह्याच्यामध्ये टाकून घेते. मस्त लागते बरं ही खिचडी. आता आपण हे काय करू, कढई धुवून पण ह्याच्यामध्ये टाकून घेऊ थोडंसं. आता हे काही ठेव. आता हे काही भिजवून ठेवली होती खिचडी मी. ह्याच्यामध्ये ना वाटाणे टाकले. तुरीची हे मुगाची डाळ थोडी आहे, तुरीची डाळ थोडी आहे आणि तांदूळ थोडे आहेत. हे सगळं टाकायचं आहे आपल्याला. आता ह्याला चांगलं घेऊ द्यायचं, आधण येऊ द्यायचं, चांगली उकळी येऊ द्यायची पाण्याला. पाण्याला चांगली उकळी आली की आपल्याला त्याच्यामध्ये सर्व साहित्य टाकायचं आहे. आता पाण्याला उकळी आली की ह्याच्यामध्ये ही खिचडी टाकणार आहे मी. हे कढई धुवून आणि ही खिचडी ह्याच्यामध्ये टाकणार आहे. आपल्याला जितकं पुरेसं पाणी पाहिजे तितकं पाणी घ्यायचं बरं का तर आपल्याला कमी जास्त कसं लागते तसं तुम्ही तुमचं बघा. कोणत्या भाताला कमी लागतं, कोणत्या भाताला जास्त पाणी लागतं आहे. मी पाणी टाकले, 2.5 वाटी टाकले. 1 वाटी भात आहे माझा, 2.5 वाटी पाणी टाकले. माझ्याकडे थोडी ही खिचडी आवडत नाही म्हणून ह्याच्यामध्ये सगळं साहित्य टाकले. फक्त मी जास्त मिरची टाकले नाही, तुम्ही मिरची टाकू शकता. आणि खोबरे मसाला टाकला नाही, माझ्याकडे आवडत नाही म्हणून. तुम्ही खोबऱ्याचा मसाला कुकरमधून मिक्सरमधून तुम्ही थोडं खोबरं, थोडे जिरे, थोडी मिरची हिरवी लाल काढून ह्याच्यामध्ये मसाला करून टाकू शकता. का तर माझ्याकडे भाजी आणि आमटी आहे म्हणून मी आज फिक्की खिचडी केलेली आहे. आता हे बाजरीच्या भाकरीबरोबर सगळं खायचं आहे, आज भोगी आहे ना. आता ह्याला चांगली उकळी आली की हे त्याच्यामध्ये टाकते पाणी उकळल्यानंतर. आणि त्याला कुकर लावून हे शिट्टी लावून कुकर घेते, झाकण लावून शिट्ट्या घेते 3. चांगले 3 शिट्ट्या घेऊन चांगलं शिजवावं लागतं आहे. का तर त्याच्यामध्ये बटाटे आहेत, गाजर आहे, वाटाणे टाकलेत आणि डाळी आहेत ना सगळ्या, तर शिजून यावं लागतं आहे. हे स्पेशल आहे बरं का, भोगी स्पेशल. आता हे बघा, ही खिचडी चांगली उकळून आली. याच्यामध्ये खिचडी आपल्याला टाकायची, सगळी पुसून टाकायची आणि ह्याला चांगलं हलवून घ्यायचं. मीठ विसरू नका बरं. खिचडीमध्ये मीठ जर विसरलं तर खिचडी चांगली लागत नाही आणि नंतर मिक्स होत नाही. तुमच्या आवडीनुसार पाणी टाका. तुम्हाला मोकळं लागत असलं मोकळं पाणी टाका, आवडीनुसार टाकायचं पाणी आपल्या. आता ह्याच्या 3 शिट्ट्या घेते, खिचडी तयार होती, सर्व करायला तयार होती. ह्याच्यामध्ये मी खोबरं टाकलेलं नाही, कोणता मसाला टाकलेला नाही. तुम्हाला टाकायचं असलं तर मसाला पण टाका. सब्जी मसाला, पावभाजी मसाला, पाणीपुरी मसाला, छोले मसाला, कोणताही मसाला टाकला तर चांगला लागतं आहे. मी काळा मसाला टाकला होता थोडा म्हणून कोणताच टाकलेला नाही ह्याच्यामध्ये. मी प्लेन खिचडी करायले. बाकी भाज्या टाकल्यात. तुम्हाला आवडत असेल तर ह्याच्यामध्ये पालक टाका, मेथी टाका, हरभऱ्याची भाजी टाका थोडी. आता ह्याला कुकरला शिट्टी लावते, झाकण लावते आणि 3 शिट्ट्या घेते. आपली खिचडी सर्व करायला तयार होते का उकळायली. आता ह्याच्यामध्ये कोथिंबीर पण आत्ताच टाकणार आहे मी, म्हणजे कोथिंबीर मिक्स होती सगळ्यामध्ये.
ह्याच्यामध्ये आपण सगळं साहित्य टाकलं, फक्त खिचडी शिजवायची आणि खायची. हे बघा, ही खिचडी अशी तयार झाली. माझी ही भोगी स्पेशल थाळी आहे बरं का. ह्याच्यामध्ये फक्त आता ते तिळाचं कूट राहिले, मी विसरून गेले बरं. धन्यवाद.